असं कोण कोण करतं बरं? का मीच एकटा असा नमुना आहे? सकाळी उरलेले पोहे शिरा नंतर खावं लागतो जेवणाच्या वेळेला 12 वाजता. काय तुम्हाला सांगायचं? सकाळी बनवल्याच खाल्ला तर अतिउत्तम, पण काय वेळ नसते. गरम पाणी द्या, हे द्या, कपडे द्या, नाश्ता बनवा, चहा द्या आणि त्यात पाणी 9 वाजेपर्यंत असतं. त्यामुळे खूप घाई गडबड असते. अक्षरशः खायला वेळच नसतो. नंतर वाटतं की जाऊ दे, गरम खाल्लेलंच बरं. पण काय करू? पटापटापटा घास जात नाही, नंतर मग पोट दुखायला लागतं. कारण आपण घाई गडबडीत कसाही घास मारतो. तर ठीक आहे, फायनली आता मी खायला घेतलेलं आहे. दुपारचा 1 वाजलेला आहे. जेवणाची वेळ आलेली आहे. पण काय सांगू तुम्हाला, तर जियाला शाळेत सोडून येते आणि संपवते हे पोहे आणि नंतर आल्यानंतर का होईना मी जेवायला बसेन. पण माझ्यासारख्या अशा भरपूर महिला आहेत ज्या सकाळचा नाश्ता अगोदर संपवतात. का तर संध्याकाळी परत तो कडक होतो आणि मग तो आपल्याला फेकून द्यावा लागतो, कारण चावतच नाही. आता आपल्या 35मध्ये 40मध्ये बायकांच्या दातांचाही प्रॉब्लेम झालेला असतो. मग चावण्याचेही प्रॉब्लेम, अक्षरशः खूप वैताग येतो. आता आपण काय लहान मुलांसारखे टवटवीत दातांमध्ये राहिलं नाही. तसे माझे दात टवटवीत आहेत, पण तरीही मला हे खायचा कंटाळा येतो पोहे शिळे. म्हणून मी लवकरच खाण्याचा प्रयत्न करते आणि संपवण्याचा प्रयत्न करते. चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझ्यासारखा नक्की असं नमुना कोण कोण आहे बरं?